जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण तलाठी या परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि सर्वात जास्त विचारलेले प्रश्न म्हणजे परत परत विचारले या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परत परत विचारलेले आहेत. ठीक आहे. बघा आता पहिला प्रश्न आपला की एका संख्येला 899 ने भागल्यास बाकी किती राहतात? 63 आणि त्या संख्येला 29 ने भागल्यास बाकी किती राहतात? ठीक आहे. म्हणजे ज्या संख्येला 899 ने भाग केला त्या संख्येला आपण 29 ने भाग देऊन बघू. ठीक आहे. मग 899 भागेला 29 जर केला तर किती उरले? म्हणजे कितीचा भाग जातो तो? 31चा भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो. म्हणजे ज्याला ज्याला 899 ने भाग जाईल त्याला त्याला 29 भाग जातो. पण याने भाग देऊन बाकी किती उरले? 63. आपण त्या 63 ला भाग देऊ 29 ने. तर 29 दुनी 58. तर बाकी जे उरले ते बाकी उरले किती? 63 मधले 58 गेले तर बाकी किती उरले? ठीक आहे. तर या क्रमाने आपलं जे उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघू काय म्हणते. एक माणूस स्थिर पाण्यात त्याचा वेग किती आहे? 8 किलोमीटर पर अवर आणि नदीच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो आहे 2 किलोमीटर पर अवर. जर त्या व्यक्तीला एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागतो म्हणजे काय? त्याला जाण्यासाठी आणि येण्यासाठी त्याला किती लागतो? 1 अवर हा काय लागतो त्याला वेळ लागतो. ठीक आहे. जाणे आणि येण्याकरिता त्याला जाण्यासाठी किती लागतो? 8 अधिक 10 म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग त्याचा किती येतो? 8 अधिक 2 म्हणजे किती? 10 किलोमीटर पर अवर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हा किती येतो त्याचा? 8 वजा 2 किती येतो? 6 किलोमीटर पर अवर. ठीक आहे. आता आपण काढू हे अंतर आपल्याला काढायचं आहे. हे अंतर आपण काय घेऊ? x किलोमीटर जाणे आणि x किलोमीटर येणे. त्याला x किलोमीटर जाण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे? 10 किलोमीटर. ठीक आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे किती आहे ते बी x ते किती लागते? 6 किलोमीटर पर अवर आणि जाणे आणि येणे यासाठी किती लागतो याला? 1 तास. जाणे आणि येणे किती लागतो याला? 1 तास. आता आपण सॉल्व्ह करू. छेद समान किती येतो? 60. इथे येतो 6x 10x बरोबर x. यांची जर आपण बेरीज केली 10 16x भागेला 60 बरोबर 1. x बरोबर 1 गुणेला 60 भागेला 16. 60 ला 16 ने भागलं 16 1 16 16 2 16 48 किती उरले? 12 पॉईंट 3 पॉईंट समथिंग. तर आपलं उत्तर काय येतं? 4 पॉईंट 1 पॉईंट 2 पॉईंट आणि 3 पॉईंट. तर उत्तर काय येते आपलं? 3.75 हा काय तो आपला योग्य पर्याय. आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि अवश्य सबस्क्राईब करा. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. बघा हे एक काम 20 दिवसात 80% करतो. किती काम करतो? 80% काम किती? 20 दिवसात. त्यानंतर तो काय करतो? बीला बोलावतो आणि ते दोघे मिळून उरलेले काम 3 दिवसात पूर्ण करतात. संपूर्ण काम एकट्या बीला करायचं आहे तर त्याला किती वेळ लागेल असा आपल्याला प्रश्न विचारला. बघा असे प्रश्न तुम्हाला तलाठी एक्झाम मध्ये हमखास राहतो म्हणजे राहतो. आता येणारी तुमची परीक्षा आहे तलाठीची बिनधास्त तुम्हाला या प्रकारचा एक दिवस मजूर एक प्रश्न असतो म्हणजे असतो. ठीक आहे. बघा आता हे काय करू राहिला? हे 80% काम जे आहे 80% काम हे काय करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. 20 ने 80 ला भागलं तर त्याचा काम करण्याचा जो वेग आहे तो 4% आहे म्हणजे एका दिवशी तो 4% काम करतो. चला नंतर बोलू आपण ए आणि बी. ए आणि बी 80% काम झालं. आता राहिलं किती काम? 80% काम गेलं म्हणजे 100%तलं आपलं 80% काम गेलं तर राहिलं किती आपलं? 20% काम. आता हे 20% काम कोण करते? ए आणि बी. किती दिवसात करते? ए आणि बी करते 3 दिवसात. तर भागिले 3 तर 318 पॉईंट 318 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6.67 म्हणजे एका दिवशी ते 6.7% काम करतात. एकटाही किती करतो? 4% काम. दोघं जर लावले तर किती? 6.67. तर आपल्याला काय पाहिजे? एकटा बी या एबीतून एचं काम काढलं तर उरलं कोणतं? बीचं काम. त्या प्रकारे 6.67 म्हणून 4 गेले तर उरले किती? 2.67% काम. म्हणजे एकटा बी एका दिवशी 2.67% काम करते. पण काय करतो?
ते पूर्ण काम, संपूर्ण काम म्हणजे संपूर्ण काम किती आपलं, संपूर्ण काम येते आपलं 100%. हे 100% भागेला 2.67 जर केलं तर ते येते 37.4च्या जवळपास, 4-5च्या जवळपास तुमचं उत्तर येऊन जाईल. इथं पर्याय कोणता आहे, 37 आहे, 23 आहे, 40 आहे, 37 आहे, म्हणजे आपलं 37.37 अप्रॉक्सिमेटली येऊन जाईल. म्हणजे उत्तर काय आपलं 37.1/2 म्हणजे 37 दिवस आपलं उत्तर काही अॅक्युरेट येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय योग्य उत्तर आहे. नेक्स्ट जर बघितलं तर बघा या प्रकारे तुम्हाला हमखास उदाहरण आहे म्हणजे आहे. आणि आपलं बघा आता ए बी सी, ए बी सी हे 3 नळ, तोट्या म्हणजे काय ते नळ 1 टाकी 5 तासात पूर्ण भरतात. तोटी सीच्या प्रवाहाचा वेग हा बीच्या दुप्पट आहे आणि बीचा एच्या, म्हणजे पहिला आपण लिहून घेऊ ए बी आणि सी. ठीक आहे. आता बघा तोटी सीच्या प्रवाहाचा वेग बीच्या दुप्पट वेगाने आहे, बीच्या दुप्पट वेगाने, म्हणजे जे काम हा 1 तासात करते ते काम हे 2 तासात करते. बघा पहा काय म्हणते, सीचा प्रवाहाचा वेग हा बीच्या दुप्पट आहे. ठीक आहे, म्हणजे बीच्या दुप्पट आहे, म्हणजे सी ला 2 तास लागतात तर याला तो 1च तास लागते. जर दुप्पट केला तर वेळ का लागतो, कमी लागतो. दुप्पट नाही करायचा. जर आपलं काम जो जोरानं करतो त्याला वेळ का लागतो, कमी लागतो. म्हणजे बघा जे काम बी 2 दिवसात करते ते ए काय करते, 1च दिवसात करते. का, आणि सीच्या प्रवाहाचा वेग बीच्या दुप्पट वेगाने आहे. आता इथं पहा बीच्या प्रवाहाचा वेग एच्या दुप्पट आहे, बीच्या प्रवाहाचा वेग एच्या दुप्पट आहे, म्हणजे याला किती लागते 4 तास. म्हणजे बीच्या प्रवाहाचा वेग एच्या दुप्पट आहे, म्हणजे जोरानं काम कोण करते, बी काम करतो. ए कसा करतो, आरामानं काम करतो. आरामानं काम करतो म्हणजे याला 4 तास लागतात, तर बीला तो 2च तास लागतात. इथं कन्फ्युज व्हायचं नाही. काय, जो जोरानं काम करतो त्याला वेळ का लागतो, कमी लागतो. ठीक आहे. आता बघू आता, आणि तिघाला बी ए बी सी या तिघाला किती 5 तास लागतो. तर आपल्याला काय विचारला, जर फक्त ए तोटी उघडल्यास टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, असा आपल्याला प्रश्न विचारला. ठीक आहे. बघू आपण काय तर यक्स, बघा आता प्रिव्हियस, आता बघू आपण ए तोटी उघडल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागतो. ठीक आहे. तर 4/x अधिक 2/x अधिक 1/x आणि किती वेळ लागतो याला 5, म्हणजे 1/5. ठीक आहे. 4 छेद समान काय तो आपला x, 4 5 6 7x/1/5. आता याच्यात मारायचा क्रॉस मल्टिप्लाय, 5 गुणिला 7 गुणिला 5 बरोबर x गुणिला 1, 7 5 35 बरोबर x, म्हणजे किती 35. म्हणजे आपल्याला काय झालं इथं 5 तास किती 35 तास. दिवस म्हटलं तर दिवस घ्यायचं, तास म्हटलं तर तास घ्यायचं, म्हणजे या प्रकारे किती 35 तास लागतात. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे 4. अशा प्रकारे तो लेंदी प्रकार, कारण की आता बघा तलाठी तुमची एमपीसी घेणार आहे. एमपीसी घेणार म्हणजे एमपीसी तुम्हाला थोडासा लेंदी क्वेश्चन टाकायचा प्रयत्न करेल, पण उत्तर त्याचे लवकर लवकर यायला. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण काय ते, बघा ए हा दिवसाचे 8 तास काम करून एक कामाला 12 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे आपण असे प्रश्न बघितले की ए हा 12 दिवसात पूर्ण करतो, बी हा 18 दिवसात पूर्ण करतो, तो दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील. पण हा प्रश्न असा नाही, हा काय इथं तास बी दिलेले आहे आणि इथं दिवस पण दिलेले आहे. ठीक आहे. पहिले बघू आपण हा ए, ए काय म्हणते 8 तास काम करते 12 दिवसात, म्हणजे 8 तास 12 दिवसात, म्हणजे 12 96 तास. किती तास काम करते हा 96 तासात पूर्ण काम करते. आता बघू आपण बी ला, बी काय करत आहे इथं बघा 10 तास काम करते 8 दिवस, 10 तास काम करते 8 दिवस, म्हणजे किती 80 तास काम करते. ठीक आहे. आपण छेद समान करूया, 4 समान येते 480, 6 पंच 30 म्हणजे 96 पाची आणि 8 सक 48, म्हणजे इथं काय ते आपण जर 96 न 480 ला 96 भागले तर किती येते 5, आणि 480 ला जर 80 न भागले तर किती येते 6. तर याचा अर्थ जर आपण ए आणि बी दोघांना जर कामाला लावलं, दोघं मिळून ए आणि बी दोघं मिळून जर कामाला लावले तर किती 11 तास, म्हणजे 11 एका तासाला ते काम
पूर्ण करतात. आपलं पूर्ण काम किती आहे? 480 भागीला 11 एवढं तास ते काम करतील. पण आपण काय सांगलं? फक्त काम किती करतात ते? 8 तास. एका दिवसाला 8 तास. हे निघलं आपलं तासात रूपांतर. कारण की आपण सर्व काय केलं? तासात रूपांतर काढलं. आता याला आपण काय करायला लागेल पहिले? तासाने याले भागा लागेल. तेव्हा आपलं रूपांतर काय येईल? आपल्याला विचारलं दिवसात. काय विचारलं? दिवसात. आता 8 एक 8, 8 सक 48, 60 भागिले 11, 11 पाची 55, 5 बाकी राहिले, 5/11. आपलं जे योग्य उत्तर आहे ते 5 पूर्णांक म्हणजे हे इथं जे लिहिलं आहे ते 5.5/11 असं लिहिलं आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक आहे ते 1. हे उत्तर काय याचं? 5व्याचं उत्तर आहे. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला तलाठीचे प्रश्न विचारतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी प्रश्न आणू. जय हिंद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.